दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी, उमरी बाळापूर, ओझर आणि परिसरातील ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील शाखा कालव्यांचं काम सध्या बंदिस्त नालिका प्रणालीद्वारे सुरू आहे. मात्र या कामासाठी संपादित केलेल्या शेतजमिनी आणि फळबागांचं अत्यल्प मूल्यांकन केल्यामुळे बाधित 21 शेतकऱ्यांनी शासनाच्या कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका घेतली आहे. निळवंडे धरण कालव्याच्या पाईपलाईनसाठी घेतलेल्या जमिनीतील डाळिंब, सीताफळ, जांभूळ, पपई, केशरांबा यांसारख्या उत्पादनक्षम फळबागांचा चुकीचा पंचनामा करून तुटपुंजी नुकसान भरपाई दिली जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केलाय. मी सोमनाथ तुकाराम शेपाळ, ओझर खुर्द. आणि आमची निळवंड कॅनलमधून जी बंदिस्त पाईपलाईन चालू आहे ते शासनाने सर्वे कुठं केला ते आम्हालाच माहीत नाही. पण आम्हाला ज्या टायमाला आम्हाला शासनाचं ते नोटीस आली त्यामध्ये आमच्या झाडाचं रोपाचं मूल्यांकन केलं. आता ही झाड जर हे रोप दिसतं तर हे जवळ तिसऱ्यांदा आम्ही धरलेलं आहे, म्हणजे त्याचं 5 वर्ष आयुष्य झालं आतापर्यंत. पण त्याचं जर 2 वर्ष शासन धरीत असेल ते पूर्ण चुकीचं आहे. ह्या बागाला जो खर्च आलाय इतका म्हणजे आपण लहान मुलाला जपत नाही एवढं जपलं जातं या बागाला. आणि जर 200-300 रुपये जर म्हणत असेल तर एका किलोचा बाजार झाला आजच्या तुलनेमध्ये शासनाच्या नियमानं. जर एवढं 300 रुपये देत्या आणि आज 1 किलोची रेट काय डाळिंबाची हे काढा शासनाने. इतकी म्हणजे शासनाने आमची फसवणूक केलेली या गोष्टीवर. याच्यावर कृषी तालुका अधिकारी यांच्यावर मागणी आमची का परत सर्वे व्हावं म्हणून. आता याच्यामध्ये असं आहे काही पंचनामा करण्यासाठी आमच्या जलसंपदा विभागाचे बी आले होते आणि कृषी मॅडम, आणि एवढं आम्ही उभी केलेली मागे याच्यातून जर आम्हाला न्याय मिळाला नाहीच तर याला शेवट आम्हाला फाशी घातल्याशिवाय निर्णयच नाही काहीच. कारण एवढं खर्च खूप केलेला, एवढं ट्रॅक्चर उभं करणं, तारी, बांबू, सोप्या या गोष्टी नाही, याला तर छाटणी येते गोष्टी खूप खर्च झालेला आहे. या बागा जर विचार केला खर्चाचा त्याचा तर 2 लाख रुपये खर्च होईल. आणि हे जर त्या ठिकाणी एवढं यांचे जर पैसे पाहिले तर ते काहीच नाही आहे पैसे. शासनाने या गोष्टी बारकाईने लक्ष घाला अशी आमची विनंती. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदार, कृषी अधिकारी आणि जलसंपदा विभागाकडे फेरमूल्यांकन करण्याची मागणी करत निवेदन दिलंय. संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची ही मागणी केली आहे. विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरडं मोडण्याचा उद्योग सुरू आहे, असाही आरोप बाधित शेतकऱ्यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार लाखो रुपये खर्च करून उभ्या केलेल्या फळबागांचं मूल्यांकन करताना कृषी विभागानं बाजारभाव, झाडांचं वय, उत्पादन क्षमता आणि भविष्यातील उत्पन्न यांचा कोणताही विचार केला नाही. त्यामुळे मिळणारी नुकसान भरपाई ही अत्यंत हास्यास्पद असून शासनानं शेतकऱ्यांची थट्टाच चालवली आहे, अशी भावना व्यक्त केली जातीये. एका शेतकऱ्याच्या डाळिंबागेतील 7 वर्षांच्या झाडांना फक्त 233 रुपये तर काही झाडांना 18,000 रुपये मूल्यांकन दिल्याचा प्रकार समोर आलाय. इथून आमचे 2 निळवंडे धरण्याची बंदिस्त पाईपलाईन जाऊ राहिली इथून. तर याच्यामध्ये शासनाने जो पंचनामा केला कृषी खात्याने तर हा एकदम चुकीचा केलेला आहे. हे झाड बघा, हे झाड जवळजवळ 7 ते 8 वर्षाचं आहे. तर याचा त्यांनी रोपामध्ये व्हॅल्युएशन दाखवलेलं आहे. अगदी अल्पशा दराने 233 रुपये याचं मूल्यांकन दिलेलं आहे त्यांनी. तर आज रोजी ह्या झाडावर कमीत कमी 3,000 रुपयाचा माल आहे डाळिंबाचा. तर ह्या झाडाचे आता 233 रुपये दिले. शासनाने कसे नियमात बसवले तेच आम्हाला कळालं. तरी शासनाला आमची अशी विनंती आहे की ह्या झाडांचा कृषी अधिकारी मॅडमनी उजूक फेर पंचनामा करावा. तिने प्रत्यक्षात बघावा ही झाड केवढं आहे, याला 233 रुपये हे रोपामध्ये बसवलं, हे योग्य आहे की अयोग्य आहे. हे आम्हाला तर अयोग्यच वाटतंय. आमच्या अन्याय झालेला आहे हा. अन्यथा आम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल, उपोषणाला बसावं लागेल. तरी कृषी अधिकारी मॅडमना आमची विनंती आहे की तुम्ही परत यावेळी फेर पंचनामा करावा, झाडाची प्रत्यक्षात वाढ बघावी, ते रोप आहे की झाडी हे बघावी. तर एका शेतकऱ्यानं सांगितलंय की माझ्या सीताफळ बागेतील 108 झाडांचा पंचनामा झाला, मात्र भरपाई फक्त 70 झाडांचीच मिळाली आणि तीही केवळ 430 रुपये प्रति झाड. हे झाड पुढील 20 वर्ष उत्पन्न देणारं होतं. शासनानं आमच्या भविष्यासोबत खेळ केलाय. तर गंगाधर उंबरकर यांनी सांगितलंय की पाईपलाईनच्या कामात जाणाऱ्या त्यांच्या जांभळाच्या झाडांचं केवळ 66,000 रुपये मूल्यांकन केलं असून प्रत्यक्षात त्या झाडाची किंमत 4 लाखाहून अधिक आहे. तर त्यांच्या शेतातील 315 पपई झाडांना फक्त 56 रुपये प्रति झाड मूल्यांकन दिलं गेलंय. दुसरीकडे केशर आंब्यांच्या 3 वर्षांच्या झाडासाठी
शासनानं 499 रुपये मंजूर केले असून रोप घेण्यासाठीच 500 रुपये लागतात. मग 3 वर्षांचं झाड फक्त 499 रुपयात कसं मोजता, असा संतप्त सवाल केलाय. तर या बाधित प्रकल्पासाठी बाधित जमिनीसाठी आपले कृषी अधिकारी यांनी मूल्यांकन केले होते. आता हे जांभळीचे झाड बघा, याला फुल माल लागलेला आहे. एका झाडावर कमीत कमी 100 किलो माल आहे आणि मार्केटच्या व्हॅल्युएशन नुसार याचं नियोजन होत आहे 300 रुपये किलो सरासरी. तर एका झाडावर 30,000 रुपयाचा माल आहे, बरोबर. आणि कृषी विभागाने ह्या झाडाचं लाईफ 50 वर्ष जाहीर केलं आहे. आता 50 वर्ष जर याचं लाईफ धरलंय तर हे झाड आज 10 वर्षाचं आहे, म्हणजे शिल्लक आपल्याकडे आहे 40 वर्ष. आता 40 वर्षाचं एका झाडाचं मूल्यांकन होतंय 30,000 रुपयांनी, 12 लाख रुपये. आणि इथे दाखवलंय 64,600. हे बघा, त्यांचा रिपोर्ट आहे आपल्याकडं. तर ही सगळी अंदाधुंदी चालू आहे कृषी विभागाची. मनमानी कारभार आहे, काही पण लिहून देतात आणि शेतकऱ्यावर जबरदस्त अन्याय होतोय. आणि आम्ही विरोध करून पण त्यांचं हट्टच आहे का पाईपलाईन नेणारच. परंतु एवढं मोठं नुकसान होताना शेतकरी कसा राहील तुम्ही सांगा. आणि हे झाड वाढवण्यासाठी आमचे 10 वर्ष गेलेले आहेत आयुष्याचे. 10 वर्ष याला फळ नव्हतं आणि आज फळ सुरू झालं तर हे झाड काढायचा विचारात आहे पाईपलाईनसाठी. काढा, आमचं काही हरकत नाही आहे, पण जे योग्य मूल्यमापन आहे ते शासनाने परत करावं आणि आम्हाला जो आमचा हक्क आहे त्याप्रमाणे द्यावे. ते जर नाही दिल्यास आम्ही उपोषण किंवा कायदेशीर मार्गाने जाणार आहोत. तर लवकरात लवकर कृषी विभागाने याची कार्यवाही करावी ही विनंती. आज आपली इथे पपईची बाग आणि केशर आंब्याची बाग आहे. तर या बागेमधून शासनाची निळवंड्याची पाईपलाईन जात आहे आणि त्या पाईपलाईन जात असताना आपले हे पूर्ण क्षेत्र बाधित होत आहे. याच्यामध्ये बाधितमध्ये 315 पपई आणि 23 केशर आंबा झाड बसत आहे. आता विशेष बघा, पपईचं मूल्यांकन शासनाने फक्त 57 रुपये केलेलं आहे. त्याचे पुरावा पण आहे आपल्याकडं. पपईचं मूल्यांकन फक्त 57 आहे आणि नारळ याचं आपलं आंब्याचं 457 रुपये दिले आहे. बघा, पूर्ण अन्याय झालेला आहे शेतकऱ्यांवर. आता तुम्ही बघा, हे झाड, याला आंबे लागलेले आहेत. 50 ते 100 किलो माल आहे झाडाला आणि याचं आयुष्य 50 वर्षाचं आहे. म्हणजे आज हे झाड 3 वर्षाच्या आसपास आहे आणि याचे 47 वर्ष शिल्लक आहे. त्यात हे झाड जाणार आहे. म्हणजे आपलं कमीत कमी 15 ते 20 लाखाचं नुकसान होत आहे आणि व्हॅल्युएशन दिलंय फक्त 457. तर हा कृषी विभागाचा पूर्णपणे चुकीचा निर्णय आहे. याचे जे रोप घेतलं आपण, हे रोप घेण्यासाठीच आपल्याला 500 रुपये लागलेले आहे आणि त्यांनी व्हॅल्युएशन फक्त 457 रुपये दिले आहे. इथे बघा, पूर्ण त्यांचा रिपोर्ट आहेत आपल्याकडे, कोणताही खोटं बोलणार नाही आपण. तर तुम्ही आता विचार करा, 457 रुपये कसे लावले गेले आणि त्या झाडाचं लाईफ, त्याचं फळ हे काहीच विचारात घेतलेलं नाही त्यांनी. आणि तहसीलदारांनी आम्हाला 11 तारखेला मीटिंगला बोललं होतं. तर त्या मीटिंगमध्ये आम्ही सर्व शेतकऱ्यांनी त्यांना सांगितलं की याचं परत मूल्यांकन झालं पाहिजे, आम्हाला जे नुकसान होते रीतसर मिळालं पाहिजे. ते त्यावेळेस म्हटले तुम्ही कोर्टात जा, आमच्याकडे होणार नाही. आणि दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्हाला डायरेक्ट नोटीस पाठवली का पाईपलाईन जाऊ द्या. त्याची आमच्याकडे रीतसर नोटीस पण आहे आणि हा निर्णय पूर्ण अन्यायकारक आहे. तर आम्ही याच्या विरोधात एकतर आमर उपोषण किंवा न्यायालयीन मार्गाने कोर्टात जाण्याच्या विचारात आहे. या संपूर्ण प्रक्रियेत तलाठी, कृषी अधिकारी, मंडलाधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत संबंधितांवर कायदेशीर कारवाईची मागणी केली गेली आहे. तर सर्व पंचनामे नव्यानं करून प्रत्यक्ष नुकसानीच्या आधारे फेरमूल्यांकन करावं, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनानं विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांचा बळी देणं बंद करावं, अन्यथा मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आणि पालकमंत्री यांना निवेदनं देऊन तीव्र आंदोलन छेडलं जाईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी दिलाय. फळबागामधून जी निळवंड्याची बंदिस्त पाईपलाईन जात आहे त्या शेतकऱ्यांचे आमच्यावर शासनाने अन्याय केलाय. आता ही आमची बाग आहे, ही बाग 5-6 वर्षाची बाग आहे आणि शासनाने काय केलंय त्याचा पंचनामा केलाय तालुका कृषी अधिकारी यांनी. त्या बागाचं व्हॅल्युएशन किंवा मूल्यांकन हे 233 रुपये केलंय.
प्रत्यक्षात काय आमच्या प्लॉटवर त्यांनी पाहणी केली नाही. हे आमच्या शेजारी नाही का ओझरचे शेतकरी आहे, यांचाही तोच प्रकार झालाय. प्रत्यक्षात प्लॉटवर कुणीच आलं नाही, कागदपत्रे त्यांनी पंचनामे केले आणि आम्हाला ते जे मूल्यांकन शासनाने केलंय हे काय आम्हाला शेतकऱ्यांना मान्य नाहीये. तर शासनाला आमची विनंती एकच असेल का त्यांनी फेरमूल्यांकन करावं, ही आमची शासनाला विनंती आहे. आता हे झाड पहा तुम्ही, हे झाड जवळजवळ 5 ते 7 वर्षाचं झाड आहे आमचं. या झाडावर आम्ही 4 वर्षापासून माल हार्वेस्टिंग करतोय, माल विकतोय आणि ह्या झाडाचं जर त्यांनी रोपात व्हॅल्युएशन केलंय तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं, हा मोठा प्रश्न गंभीर आहे. ठीक आहे, पाणी आमच्यासाठीच, पाणी आम्हालाच पाहिजे, पण मग आमच्या पिकाचा मोबदला योग्य आम्हाला भेटला पाहिजे, ही आमच्या सगळ्या शेतकऱ्यांची मागणी आहे. उमरी आहे, बाळापूर आहे, समजा ओझर आहे, लिमगाव जाळी आहे, या शेतकऱ्यांची आमची सगळ्यांची मागणी अशी आहे. आता हे आमच्या शेतकऱ्यांचा जांभळीचा बाग आहे, ते 10 वर्षाच्या शेतकऱ्याचे जांभळे, त्यांचंही मोठं नाही का हे नाही का आपलं नुकसान आहे. आता परत हा शेतकरी आमचा, त्याचंही डाळिंबाचं मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे नाही का हे नुकसान आहे का आमचं, म्हणजे शासनाला आमची एकच विनंती आहे का आमच्या पोटावर पाय देऊ नका. ठीक आहे, पाईपलाईन न्या, पण आमच्या मालाचा आम्हाला योग्य मोबदला द्या, ही आमच्याकडे शासनाकडे मागणी आहे. विनंती आहे शासनाने दखल घ्यावी आणि जर न झाल्यास तर आम्हाला संविधानिक मार्गाने आम्हाला उपोषणाला बसावं लागेल आणि जे त्याचे परिणाम होईल त्याला शासन जबाबदार राहील, ही आमची सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मागणी. या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये निवृत्ती जगन्नाथ अनर्थे, लक्ष्मण गेनू साबळे, वेल्लुबाई लहानू शिंदे, कारभारी रामनाथ साबळे, सोमनाथ तुकाराम शेपाळ, बाबासाहेब सजन साबळे, जयवंता जानकू शिंदे, दत्तात्रय विठ्ठल ब्राह्मणे, रोहिणी बाळासाहेब भुसाळ, अर्चना अशोक भुसाळ, तेजानंद आनंदा शेळके, निलेश पांडुरंग उंबरकर, राजेश कृष्णा शेळके, रामनाथ विठोबा उंबरकर, गंगाधर चंद्रभान उंबरकर, तुकाराम राजाराम भुसाळ, बाबासाहेब आनंदराव तळोले, अनिकेत संपत उंबरकर, रामनाथ मनाजी उंबरकर, सुनील अशोक डांगे आणि धोंडीबा मनाजी उंबरकर यांचा समावेश आहे. दरम्यान पाईपलाईन प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहावर गंभीर परिणाम होत असून प्रशासनानं तातडीनं फेरमूल्यांकन करून योग्य नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.